सात जन्मीचे सात फेरे भाग एक. सावी आणि राहुलचं नुकतंच लग्न झालेलं असतं आणि वाजत गाजत वरात नवऱ्याच्या घरी पोचते. राहुलची मोठी बहीण मिनल दोघांची आरती करते. चल ओवाळणी टाक, मिनल राहुलला म्हणते. राहुल ओवाळणी देतो. हे काय, फक्त 100 रुपये मुन्ना? राहुलला घरात सर्व मुन्ना म्हणत असतात. यात आमचं काय होणार? मिनल म्हणते. हो ना मुन्ना, आम्ही पण हिस्सेदार आहोत यात. गर्दीतून रस्ता काढत येत पूर्वा, राहुलची दुसरी बहीण, म्हणते. अरे मुन्ना, दे त्यांना किती हवेत ते, नाहीतर त्या काय तुला आत येऊ देणार नाहीत आज. राहुलची एक मावशी हसत म्हणते. ए मामू, जास्त पण नको देऊस. या मम्मीसा आम्हाला त्यांच्या पार्टीमध्ये घेणार नाहीत. राहुलचा कोट खेचत ऋषभ, राहुलचा भाचा, हळूच त्यांना कानात म्हणतो. डोंट वरी रिशू, आपण आपली सिक्रेट पार्टी उद्या करू. ऋषभला हळूच डोळा मारत राहुल म्हणतो आणि त्यांच्या ताईला ओवाळणी देतो. आता तरी आत येऊ शकतो ना? राहुल कंटाळून विचारतो. नाही. नाव कोण घेईल? नाव घेतल्याशिवाय आत नाही येऊ देणार, राहुलची आत्या म्हणते. नाव? सावी. घेतलं बघ. चल तू पण माझं नाव सांग बघू. राहुल सावीकडे बघून मस्तीत म्हणतो. असं नाही, असं नाही चालणार, सर्वजण एकदाच म्हणतात. चल सावी, तू नाव घे अगोदर, मिनल म्हणते. सरितेवर येतात तरंग आणि समुद्रावर येतात लाटा. सरितेवर येतात तरंग आणि समुद्रावर येतात लाटा. राहुल रावांच्या सुखादुखात नेहमीच असेल माझा अर्धा वाटा. अरे वा, छान, म्हणत सर्वजण टाळ्या वाजवतात आणि मग नजरा फिरवतात, त्या म्हणजे आपल्या नवरदेवाकडे. हो हो, कळालं कळालं, आता माझी बारी, घेतो हा. आज पुन्हा प्रेमात पडलो सावीला नवरीच्या रूपात पाहून. आज पुन्हा प्रेमात पडलो सावीला नवरीच्या रूपात पाहून. आता तरी आत घ्या ना, पाय दुखले दारातच उभं राहून. हे ऐकताच सर्वजण फार हसू लागतात. वेडाच आहे हा पोरगा, आत्या हसत हसत म्हणते. उजव्या पायाने माप ओलांडून सावी तिच्या नव्या आयुष्यात प्रवेश करते. मग एकामागून एक उरलेले विधीही पार पाडते. नवरा नवरीचे बाशिंग काढून देवाऱ्यात ठेवले जातात. चिवला सोडवायला आलेली सर्व तिच्या माहेरची माणसं परतीला निघातात. त्यांना बाय म्हणताना तिला पण पुन्हा रडू येतो. सर्वजण दमलेले असतात आणि झोपायच्या तयारीला लागतात. पण इकडे आपला नवरा मुलगा फार एक्सायटेड असतो, कारण लग्ना अगोदरच बायकोची चॉईस माहिती करून घेऊन त्याने त्याची रूम खूप छान सजवली असते आणि ती रूम कधी एकदा सावीला दाखवितो असं त्याला झालेलं असतं. पण पण सावीला कोणी एकटं सोडतच नसतं. सावी, तू आज या रूममध्ये झोप. तुझं सामान आत ठेवलंय, बाकी तुला काही लागलं तर सांग मला. सावीला रूममध्ये पाठवत पूर्वा म्हणते आणि तिथून निघून जाते. हाच चांगला चान्स आहे असं मनात ठरवत राहुल सावीच्या रूममध्ये जातो. हाय बच्चा पार्टी, सावीच्या सोबत आलेले तिच्या 2 छोट्या बहिणींकडे पाहून राहुल म्हणतो आणि सावीच्या हाताला धरून तिला रूमच्या बाहेर आणतो. चल राहुल, हळूच तिला म्हणतो. आता कुठे? चिव सुद्धा हळू आवाजात विचारते. तेच कुठे? दोघांच्या मागून अचानक येत पूर्वा म्हणते. ताई, मी काय म्हणतो, सावी माझ्या रूममध्ये झोपली तर? मी झोपतो ना या रूममध्ये, चिवचा हात पटकन सोडत राहुल म्हणतो. अच्छा, चांगली आयडिया आहे मुन्ना, बट तुझ्या रूमवर अगोदरच कब्जे झालेला आहे. मोठी आत्या, तिची 2 मुलं आणि स्वीटी हाऊसफुल आहे तिकडे, राहुलला चिडवत पुन्हा पूर्वा म्हणते. काय? मग मी कुठे झोपणार? राहुल विचारतो. हे बघ, 2 ऑप्शन आहेत तुझ्याकडे. एक तर बाबांच्या रूममध्ये अण्णा झोपलेत त्यांच्यासोबत, किंवा टेरेसवर सर्व दादांच्या सोबत. पूर्वा म्हणते. नको, अण्णाच्या घोरण्याच्या आवाजात माझ्या कानाचे पडदे फुटतील. त्यापेक्षा वरच जातो. काय दिवस आलेत देवा, लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझ्याच रूममध्ये मलाच जागा नाही. राहुल बडबडत निघून जातो. हा हा हा, पाहिलंस, असाच आहे हा. त्याच्या गोष्टीवर कोणी हक्क गाजवला ना की चिडतो. हे घे ब्लँकेट. आत एकच होता म्हणून आणखी एक घेऊन आले, पूर्वा म्हणते. सावी ब्लँकेट घेऊन आत जाते आणि कपडे चेंज करून अंथरूण करते. ए ताई, तुझं घर छान आहे हा, सावी सोबत आलेली सावीची आत्तेबहीण. हा, म्हणजे आपल्या घरा इतकं मोठं नाहीये ग, पण मस्त आहे. ते समोरच्या गार्डनमध्ये तो झोका आहे ना, मी तिथे जाऊ का ग उद्या? मुग्धा, सावीची मावस बहीण, म्हणते. हो, पण आता झोपा चला, खूप उशीर झालाय, चिऊ दोघींच्या अंगावर ब्लँकेट देत म्हणते. तेवढ्यात चिऊला कॉल येतो. हॅलो आई, झोपली होतीस का ग? नाही ग, आत्ताच चेंज वगैरे केलं. आणि झोप कशी लागेल बरं लगेच, तुझ्याशिवाय मला कधी झोप लागलेली का? हो, पण आता झोप लवकरच, तुला लवकर उठायचं आहे ना, आणि मी सांगितलेलं आहे ना सर्व लक्षात? हो ग आई, आहे लक्षात, पण मला तुझी फार आठवण येते. मुलींनाच का ग घर सोडून जावं लागतं? चिऊ विचारते. अगं, पूर्वीपासून चालत आलेली रीतच आहे ती. होईल सवय तुला, झोप, चल आता बघू, ठेवते हा मी. असं म्हणून आई फोन ठेवते. चिऊ मोबाईल बाजूला ठेवते, तेच तो पुन्हा रिंग होतो. स्क्रीनवर डिस्प्ले
होणार नाव पाहून पुन्हा ओठांची पाकळी आणखीनच फुलून येते. बोला. ओ हो, बोल वरून डायरेक्ट बोला, राहुल हळूच म्हणतो. हा मग आता सवय करून घ्यावी लागेल नाही का? पण तसं तू सॉरी म्हणून एवढ्या हळू आवाजात का बोलते? सावी विचारते. अगं इथे सर्व आहेत ना. हो पण आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत नाही बोलत ना, बायकोसोबत बोलताय. मग कसली भीती? सावी हसत हसत म्हणते. हो ग बायको, पण रात्रीच्या 3 वाजता तर नाही ना कोणी असं बोलतं. तसं हे सोड, मला तुला आपली रूम दाखवायची होती बघ, पण ना काही जमलंच नाही. तो नो प्रॉब्लेम, उद्या दाखवा. तसं एक हेल्प होती हो मला, ते साडी लावायला. थांब आलोच. साडी लावायला काय, सोडवायला पण हेल्प करू शकतो मी. सावीला मध्येच थांबवत राहुल म्हणतो. हे भगवान, एक फाईटच देईन तुमच्या नाकावर. ऐकून तर घ्या अगोदर पूर्ण. साडी लावता येते मला, म्हणजे थोडी प्रॅक्टिस केली आहे, पण काठापदराची साडी लावायची आहे उद्या, तर ती तेवढी नीट नाही जमत तर. अच्छा समजलं, मी दीदीला सांगून ठेवेन, ती करेल तुला हेल्प, डोंट वरी. पण तरीही माझी हेल्प लागली तर सांग, मी पण येतो. मुद्दाम सावीला चिडवत राहुल म्हणतो. हो का, राहू द्या. हो, झोपा आता, ठेवते. गुड नाईट. गुड नाईट, बस एवढंच? असं नाही वाटत तुला तू काही विसरत आहेस? राहुल म्हणतो. असं का आहे का? काय बरं विसरत आहे? अरे हां, आठवलं. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स आणि टेक केअर. चिऊ गालातल्या गालात हसत म्हणते. सावी, ड्रीम्स स्वीट व्हायला काही हा 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 अजिबात नाही. झोपा गपचूप. चिऊ म्हणते. ठीक आहे. तुला ना उद्या बघतो. गुड नाईट. असं म्हणून राहुल कॉल ठेवतो आणि रात्रीच्या चांदण्याच्या भरलेल्या आकाशाकडे पाहत विचार करू लागतो. सारं काही एका स्वप्नासारखंच वाटतंय. जसं आपल्याला हवं होतं अगदी तसंच लग्न झालं आपलं, सर्वाच्या मर्जीने. तसं अजूनही काही चेहरे नाराज आहेतच म्हणा, पण हळूहळू तुझ्या स्वभावाने तू नक्कीच मन जिंकशील त्यांचं. आणि मी सुद्धा, मला विश्वास आहे. त्यांच्याच गोड विचारात राहुल इतका हरवून जातो की त्याला कधी झोप लागते हे त्याचं त्यालाच कळत नाही. सकाळी 6चा अलार्म वाजतो. सावी खडबडून जागी होते. 6च वाजलेत ना, 5 मिनिटं झोपते फक्त. 5 मिनिटं. अलार्म बंद करून सावी पुन्हा झोपते. 10 मिनिटात पुन्हा उठते आणि टाइम बघते. यार, खूप डोकं दुखतंय आणि बॉडी पण पेन करते, असं म्हणून सावी पुन्हा झोपते. यावेळी मात्र तिला छान झोप लागते. ओ माय गॉड, 6:45. मला जाग कशी नाही आली चिऊ? सावीचं टोपण नाव. चला आवरायला घ्या. होप सो कोणी उठलं नसावं. स्वतःचं अंथरूण आवरत सावी स्वतःशीच बोलत हळूच रूमच्या बाहेर येते. हॉलमध्ये सर्व झोपलेले असतात. तेवढ्यात देवघरातील भांडी घासून पुसण्यासाठी बाहेर राहुलची आई येते. उठलीस? अगं झोपायचं ना अजून, थोडं दमली असशील ना. एक गुड स्माईल देत त्या सावीला म्हणतात. नाही आई, जाग आली. जीव राहुलच्या आईला म्हणते. जाग कसली? 5-5 मिनिटाचे अलार्म लावून उठलीस मी. मला अजून झोपवायचं. जीव मनातच स्वतःला म्हणते. जा मग कपडे घेऊन ये, मी पाणी लावून ठेवते तुला. राहुलची आई म्हणते. मान डोलावून सावी म्हणते आणि कपडे आणण्यासाठी पुन्हा रूममध्ये येते. कसं काय जमतं यांना एवढ्या लेट झोपून पण लवकर उठल्यात? राहुल बरोबर म्हणत होता. एक वेळ घड्याळ चुकेल पण आईची वेळ नाही चुकणार. उगाच घाबरवत होते सर्व मला. सासू अशी असते, सासू तशी असते. या किती छान आहेत, किती मस्त बोलल्या माझ्याशी. सावी स्वतःशीच म्हणते. सावीची आंघोळ होऊन ती तिचं आवरू लागती. तेवढ्यात तिच्या आईचा तिला कॉल येतो. हॅलो चिऊ, उठलीस का गं? आई म्हणते. आई, अगं उठले मी आणि आंघोळ पण झाली. चिऊ म्हणते. नशीब माझं तू उठलीस की नाही याची शंका होती मला. इथे तर तुझ्या अलारामच्या आवाजाने घरातील सर्व लोक उठायची, पण तू कधीच नाही. आई मस्ती करत म्हणते. नाही ग आई, खरं सांगू झोपच नाही आली. आणि आता ही साडी लावते. तसं यांना सांगितलंय मी, ते म्हणाले होते ताईला पाठवतो म्हणून. चल नंतर बोलूया, मी आवरते माझं, असं म्हणून चिऊ फोन ठेवते. अरे यार, कोणी उठलं पण नाहीये आणि हे आता कॉलच रिसीव नाही करत. नक्की सांगितलं असेल का यांनी ताईला? मोबाईल बाजूला ठेवत साशी म्हणते. तेवढ्यात दरवाजा वाजतो. सावी, साडी लावता येत नाही ना तुला? दरवाजा बाहेरूनच राहुलची आई विचारते. हो आई, येते लावता. सावी उत्तर देते. ठीक आहे मग, आवरलं की ये बेटा बाहेर, असं म्हणून त्या निघून जातात. सिटी सिटी यार, मी का हो म्हणाले? अरे यार, त्यांनी केली असती ना हेल्प. काय यार चिव, तू वेडीच आहेस. राहुल, कुठे आहेस तू? उठ ना यार लवकर, असं म्हणत चिव रडकुंडीला येते. काश आई शिकवत होती तेव्हाच नीट शिकले असते. चिव साडी गुंडाळत म्हणते. मुग्धा, काऊ, उठा यार तुम्ही तरी. दोघींच्या अंगावरून ब्लँकेट काढत चिव म्हणते. काय ग ताई, झोपू दे ना थोडा वेळ. मुग्धा पुन्हा ब्लँकेट अंगावर ओढत म्हणते. अगं बाई, आपण सध्या आपल्या घरी नाही आहोत ना, मला जरा हेल्प करा ना साडी लावायला. चिव म्हणते. बोल ताई, काय करू? कावेरी डोळे चोळत म्हणते. मुग्धा, तू मोबाईल पकड माझ्यासमोर, मी यूट्यूबला व्हिडिओ पाहून ट्राय करते एकदा. काऊ, तू मी सांगते तसं कर. चिव म्हणते. व्हिडिओ पाहून चिव एकदाची साडी लावते.
पण पदर लावताना मात्र तिला घाम फुटतो. जाऊ दे, बाकी सर्व तर नीट दिसतंय ना, असं म्हणत चिऊ तिची बाकीची तयारी करते. कावेरी आणि मुग्धाला आंघोळीला पाठवून चिऊ बाहेर येते. तोवर बऱ्यापैकी लहान मुलं सोडून बाकी लोक उठलेली असतात. चिऊ देवघराजवळ जाऊन हात जोडते. बाप्पा, तुमच्या कृपेनं माझं राहुल सोबत लग्न झालं. आज माझा या घरात पहिलाच दिवस आहे. प्लीज थोडा जास्तीचा आशीर्वाद द्या, जेणेकरून मी सर्व काम विदाऊट गोंधळने करू शकेन, असं म्हणून शिव सासूबाई आणि सासऱ्यांच्या पाया पडते. घरातील इतर मोठ्या लोकांच्याही पाया पडते. पदर का ग असा लावलास? साडी लावता नाही येत का अजून तुला? मिनल चिवला विचारते. ते ताई येते ना, म्हणजे अजून नीट नाही येत, चिव घाबरत म्हणते. ठीक आहे, चल आत, मी करून देते नीट, मिनल म्हणते. आता लवकरच शिकून घे साडी लावायला. मिनल चिवची साडी नीट करून देत म्हणते. हो ताई. चिव म्हणते. काय करावं आता? कुणाला विचारावं का? चिवला काही कळत नसतं म्हणून ती किचनमध्ये जाते आणि ओट्यावरचा पसारा आवरायला लागते. अगं काय करतेस? ठेव ठेवते. आज तुझा पहिलाच दिवस आहे ना, आणि तसंही अजून तुझ्या हातातलं काकण सुटलं नाहीये. जोपर्यंत काकण सुटत नाही तोपर्यंत तू काही काम करायचं नाही. जा बघू तू रूममध्ये आराम कर. राहुलची मावशी चिवला म्हणते. नको मावशी, मी चहा देऊ का मग बाहेर सर्वांना? चिव चहाचा ट्रे घेत विचारते. अच्छा ठीक आहे, पण हा दादांना म्हणजे तुझ्या सासऱ्यांना आणि आमच्या यांना बिन साखरेचा चहा. हे 2 कप मी वेगळेच ठेवते म्हणजे तुला कळेल. ठीक आहे, मावशी चहाचे कप ट्रेमध्ये ठेवत म्हणते. चिव स्माईल देत हो म्हणते आणि चहा देण्यासाठी हॉलमध्ये येते. आतापर्यंत जमते 10 वाजले असतात. राहुल आळस देत उठतो आणि मोबाईल खिशात ठेवून खाली येतो. पिवळ्या रंगाची मोराच्या नक्षीच्या काठाची साडी, खांद्यावरून खेळत कमरेपर्यंत पोचलेले ओलेनी मोकळे सोडलेली केस, 2 भुव्यांच्या मध्ये छोटीशी लाल चंद्रकोर. चिवला असं समोर पाहून राहुल स्तब्धच होतो. हळूच सर्वांची नजर चुकवून राहुल चिवच्या जवळ जातो. माझा चहा? राहुल लाडाने विचारतो. तुम्ही कधीपासून चहा घ्यायला लागलात हो? चिव रागात म्हणते. आजपासून म्हणजे आतापासून. सावी तू खूप. राहुलला मध्ये सडवत चिव म्हणते. काही बोलू नका, मला नाही बोलायचं तुमच्याशी. का? मी काय केलं? चिवच्या मागे मागे जात राहुल विचारतो. वा, मलाच विचारता येईल. काय केलं? कट्टी. चिव तोंड वाकडं करत म्हणते आणि निघून जाते. अरे हिला काय अचानक झालं? असं म्हणतात राहुल समोरच्या चेअरवर बसून सहजच मोबाईल हातात घेतो. ओ शिट, साडी. अच्छा, म्हणून मॅडम रागवल्या आहेत वाटतं. मी पण कसं विसरून गेलो की माझं काही खरं नाही, राहुल स्वतःलाच म्हणतो. थोड्या वेळात किचनमध्ये मावशी मुन्नाची आंघोळ झालीये, त्याला कॉफी ठेवते का? पूर्वी किचनमध्ये येत म्हणते. मी ठेवू का? चिव पटकन म्हणते. हो हो, आता काय तुलाच ठेवावं लागणार आहे. पूर्वी चिवला चिडवत म्हणते आणि सर्व हसू लागतात. चिव फार लाजते, पण कॉफी मात्र बाकी कुणाला ठेवू देत नाही. तेवढ्यात रिषभ तिथे येतो आणि चिवला खुणावून काही सांगायचं असं म्हणतो. चिव त्यांच्याजवळ जाऊन त्याला विचारते. काय झालं? तो तिच्या हातात गुलाबाचं फूल देत हळूच तिच्या कानात स्वारी म्हणतो आणि पळून जातो. अरे रिशू, गेला तू? चिव हसत हसत म्हणते. काय झालं ग? पूर्वा विचारते. काय माहिती, फूल दिला आणि पळून गेला. चिव म्हणते. हो का? अगं तुमचं लग्न जमल्यापासून यांची आणि कुहूची नेहमीच भांडण. हा म्हणतो मामी माझी जास्त लाडा करेल आणि कुहूचं ही तेच. कुहू आणि ऋषभ राहुलच्या मोठ्या बहिणीची मुलं. पूर्वा किचनमधून बाहेर जात म्हणते. चिव कॉफी कपात आणत असते. तेवढ्यात मुग्धा येते. ताई हे घे आणि सॉरी हा. चिवच्या हातात चॉकलेट देत मुग्धा म्हणते आणि तीही पडून जाते. अरे काय सुरू आहे यांचं? जो तो येतोय सॉरी म्हणतोय. चिव कप ट्रे मध्ये ठेवत म्हणते. राहुल त्याच्या बाबांच्या रूममध्ये सर्व बच्चा पार्टी सोबत बसलेला असतो. ओके काऊ, आता तुझी बारी. तुला माहितीये ना काय करायचं आहे ते? राहुल कावेरीला म्हणतो. अच्छा, तर सर्व ड्रामाचे सूत्रधार आपण आहात? चिव आत येत म्हणते. रिशू, मुग्धा आणि कावेरीला तू गार्डन मधला झोका दाखवशील का? असं म्हणत चिव सर्व बच्चा पार्टीला बाहेर पाठवते. मला भीती वाटते, राहुल ड्रामा करत म्हणतो. का? चिव विचारते. तू सर्वांना बाहेर पाठवलंस आणि मी इथे एकटा. मॅडम, इरादा क्या है आपका? राहुल म्हणतो. गप्प बसा आणि कॉफी घ्या. चिव म्हणते. बिलकुल साखर नाहीये ना? राहुल तोंड आंबट करत म्हणतो. हो माहितीये मला, आता हिशोब मला बरोबर. चिव हसत हसत म्हणते. ओ मेरी बिल्ली और मुझे म्याव. राहुल चिवला पकडत म्हणतो. तसं एक किसने पण माझं काम होईल. राहुल चिवला म्हणतो. साखर आणली आहे मी सोबत. चिव लाजत लाजत म्हणते. कॉफी घेऊन झाल्यावर राहुल चिवला त्यांची रूम दाखवायला घेऊन जातो. मग मिस जोशी, कशी वाटली आपल्याला आपली रूम? वाव, समोरच्या भिंतीवर फोटो फ्रेम, मोठी विंडो आणि स्लायडिंगचं कपाट, हे तर सर्व तुझ्या आवडीचंच आहे. चिवला अडवत राहुल म्हणतो. आय एम सो लकी की मला इतकं प्रेम करणारा नवरा भेटला.
डोळ्यातलं पाणी पुसत चिव म्हणते, बट माझं लक कुठे हरवलंय काय माहिती? कधीपासून एक किस?" चिव पटकन राहुलच्या गालावर किस करते आणि तिथून पळून जाते. राहुलच्या ओठातले शब्द मात्र ओठातच अडकून राहतात. "नॉट बॅड." "हां." राहुल गालातल्या गालात हसत म्हणतो. "मुन्ना, सासरे आले आहेत तुझे." मावशी रूमच्या बाहेरूनच आवाज देते म्हणते. राहुल लगेचच बाहेर जातो. सावीच्या बाबांच्या पाया पडतो. सोबत सावीचे म्हणजे आपल्या चिवचे 2 चुलत भाऊ सुद्धा आलेले असतात. सावी पाणी घेऊन बाहेर येते. प्रथेप्रमाणे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चिवचे बाबा तिला घ्यायला आलेले असतात. "जा तू आवर जा तुझं." राहुल चिवकडे पाहून हळूच म्हणतो, "जिजू आम्ही रेडी आहोत." बॅग बाहेर आणत मुग्धा आणि कावेरी म्हणतात, "ओ हो, म्हणजे तयारीतच होतात का?" राहुल म्हणतो, "हो मग असणारच ना. माहेरची ओढच अशी असते." पूर्वी म्हणते, "एवढ्या वेळात चहा नाश्ता होऊन जातो." चिवचे दोन्ही भाऊ तिची बॅग गाडीमध्ये ठेवतात. सर्वजण तिला गाडीपर्यंत सोडवायला येतात. चिव सर्वांचा निरोप घेऊन माहेरच्या रस्त्याला लागते. काही प्रथा आपल्या पूर्वजांनी अगदी विचारपूर्वक बनवल्या आहेत. लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात सारंच काही बदलतं. नवीन माणसं, नवीन घर, वातावरण वेगळं, प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या. या सर्वात तिने लगेच मिक्स व्हावं, लगेचच सर्व ॲक्सेप्ट करून सारं समजून घ्यावं अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. तिला तो तेवढा वेळ देणं खरंच अपेक्षित आहे.